पूजाच्या चहाच्या टपरीत तुमचं खूप खूप स्वागत आहे. मस्त पाऊस पडतोय आणि आपल्याला मिळालेला एक सुगंधी अमृततुल्य चहा. काय भारी ना. हा चहा कसा बनवायचा, त्यासाठी मी मसाला कोणता यूज केला आहे, कसा बनवायचा, ते सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तुम्हाला अगदी बनवावासा वाटेल हा मसाला. अगदी अमृततुल्य, मन तृप्त करणारा हा चहा आहे. जास्त बडबड न करता हा मसाला कसा करायचा ते आपण आता इथे बघणार आहोत. यासाठी मी काही साहित्य घेतलं आहे. 25 ग्रॅम वेलची घेतली आहेत, एक छोटी वाटी, 3 मोठे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत, 3 सुंठ घेतले आहेत, एक जायफळ, अर्धा चमचा मिरे, 1 चमचा लवंग. मसाले अगदी सोपे आहेत, आपल्या घरात नेहमीच असतात. आता हे सुंठ थोडं मोठं आहे, याचे आपण थोडं बारीक बारीक तुकडे करून घेऊ. खलबत्त्याच्या मदतीने याला थोडं कुटून घेऊ, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये टाकताना ते लवकर आपलं ग्राइंड होईल. सुंठाचे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. म्हणतात ना, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, सुंठी वाचून खोकला गेला. सर्दी खोकल्यामध्ये अतिशय हे उपयुक्त असतं. हे बघा, कुटून झालेलं आहेत. अगदी मधला त्याचा व्हाईट व्हाईट असा भाग दिसेपर्यंत आपल्याला हे कुटायचं आहे. झालेलं आहे आपलं कुटून. आता आपण इथे दालचिनी जी आहे याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊ. आपल्याला हे ग्राइंड करताना इझी जातील. तुकडे आपले करून झालेले आहेत. आता एक जायफळ मी इथे घेतलेलं आहे, यालासुद्धा आपण फोडून घेऊ. अख्खं जायफळ आपण मिक्सरमध्ये टाकू शकत नाही, थोडं याला फोडून घ्यायचं. आता गॅसवर एक पॅन घेऊन त्यामध्ये सर्व मसाले आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे. इथे मी वेलची टाकलेली आहेत, लवंग टाकलेली आहेत, मिरे टाकलेले आहेत, दालचिनी टाकली आहेत, जायफळ कुटलेलं टाकलेलं आहेत. आता सुंठ देखील आपण यामध्ये कुटलेलं टाकून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम ऑन करायची. सुरुवातीला गॅसची फ्लेम ऑन करू नका, त्यामुळे मसाले जळू शकतात. अगदी मंद आचेवर थोडं हलकंसं गरम होईपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. भाजून का घ्यायचे, कारण की हा मसाला आपला जास्त काळ टिकावा म्हणून आपण याला थोडंसं असं भाजून घेत आहोत. जास्त भाजायचं नाही, अगदी थोडं हाताला गरम लागलं पाहिजे, बस एवढंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण चेक करून बघू गरम लागत आहे की नाही. गरम लागत आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करायची. एका प्लेटमध्ये आपल्याला हे थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. हे मसाले सर्व थंड होऊ द्यायचे. एक 15-1 मिनटात थंड होऊन जातात. आता हे मसाले सर्व थंड झालेले आहेत. आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊ. मिक्सरचं भांडं अगदी कोरडं आणि स्वच्छ असावं. यामध्ये हे सर्व मसाले मी टाकून घेत आहे. इतका मस्त स्मेल होतो आहे. आता ग्राइंड करून घेऊ. मस्त अशी आपली आता ही मसाल्यांची पावडर रेडी आहे. इतका मस्त आरोमा येतो आहे. आता हे आपल्याला स्टोअर कसं करायचं, एक स्वच्छ आणि कोरडं काचेचं कंटेनर आपल्याला इथे घ्यायचं आहे. यामध्ये हा मसाला आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. शक्यतो बरणी जी असते ती एअरटाईट घ्यावी, त्यामुळे मॉइश्चर मसाला पकडत नाही, जास्त वेळ टिकतो आणि मसाल्याचा सुगंध देखील जास्त वेळ राहतो. हे बघा, आता मी हे झाकण लावून घेत आहे. यामध्ये तुम्ही अगदी छोटासा चमचा टाकू शकता. चमचा कोरडाच असावा. आता यापासून चहा कसा बनवायचा ते बघू. इथे मी 2 जणांसाठी चहा घेत आहे, तर यामध्ये मी 1.25 कप एवढं पाणी ॲड केलेलं आहे. यामध्ये मी 2 चमचेभर एवढी चहा पावडर इथे ॲड करत आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची चहा पावडर ॲड करू शकतात. आपल्या भारतात बरेच लोक चहाप्रेमी आहेत. तुम्ही देखील आहात का चहाप्रेमी? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चहा पावडर माझी इथे ॲड करून झाली आहे. आता यामध्ये मी 4 छोटे चमचे एवढे साखर इथे ॲड करून घेतली आहे. चहाला छान उकळी येऊ द्यायची. मस्त चहाचा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये मी 1 कप एवढं दूध इथे ॲड केलेलं आहे. आता यालासुद्धा थोडी उकळी येऊ देऊ. 1-2 मिनटात उकळी आलेली आहेत, बघू शकतात. आपण आता तयार केलेला सुगंधी अमृततुल्य चहा मसाला इथे घालणार आहोत. अगदी छोटा चमचा, अर्धा घालायचा आहे. मोठा चमचा असेल पोहे खायचा तर तो अगदी पाव चमचाच इथे आपल्याला घालायचा आहे. याला परत उकळी येऊ द्यायची. 1-2 मिनटात परत उकळी येते. बघा, आपला चहा आता रेडी आहे. किती मस्त असा दाटसर चहा झालेला आहे. वाटतोय का पाणी ॲड केलं आहे ह्या चहामध्ये? नाही ना. अगदी मस्त बासुंदी चहा आपला हा झालेला आहे. स्मेल अतिशय एकदम मस्त येत आहे. याला मी आता किटलीमध्ये गाळून घेत आहे.
आपला हा अमृततुल्य चहा रेडी झालेला आहे. हा चहाचा मसाला तुम्ही तुमच्या लहान मुलांना देखील देऊ शकतात. दुधामध्ये अगदी चिमूटभर एका कपाला हा मसाला घालायचा. तुमच्या मुलांची प्रतिकारशक्ती देखील सुधारेल. पावसाळ्यामध्ये मुलांना वारंवार सर्दी खोकला होत असतो, तो देखील होणार नाही. दुधामध्ये हळद घालायची आणि चिमूटभर हा मसाला घालायचा. अगदी मस्त आयुर्वेदिक हा आपला घरगुती उपाय आहे. नक्की हा मसाला ट्राय करून बघा. मस्त पाऊस पडतोय आणि त्याबरोबर खारी, अजून तर भजी मिळाली तर किती मस्त. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.